आज का नाही सकाळ सकाळ मम्मी आणि पप्पानीच धारा काढल्या होत्या. लाईट त्यांनी पण नव्हती म्हणून हातानेच धारा काढत होते. सगळ्या धारा ती काढून झाल्या की मी लगेच वैरण टाकून घेतली, कारण आज उरकून का नाही पेरणी करायची होती म्हणून खातीच काढायला जायचं होतं. ट्रॅक्टर त्यांनी पण लवकरच येणार होतं. सगळं काम त्यांनी उरकून आपला नाश्ता करून घेतला. दररोज जे आहे ते आहेच नाश्त्याला. इकडे मम्मीची का नाही वांग्याची ती भाजी बनवायला चालू होती. गॅस त्याने असून पण सगळा स्वयंपाक चुलीवरच करते मम्मा, कारण थोडीशी बचत पण व्हावी. हे बघून काय जणांना थोडं वेगळं वाटेल, पण जे आमच्यात रिअल आहे तीच आहे. बाकी काय नाही. तुमच्यात चुलीवरती स्वयंपाक करतात का गॅसवर करतात कमेंट मध्ये नक्की सांगा. तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये. आज का नाही तब्येत त्यांनी थोडीशी ठीक नव्हती, पण काम त्यांनी तर भरपूर होतं आणि कोण सैनिक पण येणार नव्हती काम करू लागायला. आम्ही तिघ चौघजणच घरच्या घरी काम करणार होतो. सगळं केलेलं सगळं काम दाखवतो, फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. उन्हाळ्यात का नाही ह्या मंदिरांचं काम चालू होतं आणि तवाच ह्या रानात खाट टाकून घेतलेलं आणि हिथंच आज मका त्यांनी पेरायची होती म्हणून का नाही सगळंच खातीच काढून घ्यायचं होतं. सोबतच पप्पा पण आलेलं. पप्पानी जी डोक्यावर टोपी घातली तसली बनवून द्या म्हणलं मला पण. ह्या टोपीने का नाही डोक्यावर काय जरी घेतलं तरी रुतत नाही कसलं सुद्धा, आणि भावानी टोपी असली का सुद्धा कुठे मिळत नाही. ते आमच्या पप्पाला इथं घरी बनवायला येते. इथं मी काय नाही व्हिडिओ 2x न लावलाय, त्यामुळे हळूहळू का होईना पण सगळी स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघून घ्या. ही टावेल का नाही खाली टाकून घड्या मारून घ्यायच्या कशा तरी, आणि सोबतच नॅरेटो पण आलेला. आपल्या सोबत प्रत्येक ब्लॉग मध्ये नॅरेटो आलेलाच असतो. मी समोर असून पण मला पण कळलं नाही प्रोसेस कशी केली पप्पाने. आणि काय 4-5 मिनिटातच आपली टोपी फायनली तयार झाली. आईच्या गावात कसा दोघांचा पण लोक. आज का नाही फार्मर डे पण होता म्हणून पप्पा सोबत एक 4-5 फोटो काढून घेतले. हे अगोदर रानातली सगळी झाडं कापून टाकलेली, निम्मी मावशी नेलती आणि निम्मी आम्हाला ठेवलेली. उन्हाळभर का नाही नुसतं घरीच मज्जा मारत बसायचो. तेच आज आम्हाला भोगायला आलतं. अर्ध्याभर तासात का नाही सगळी लाकडं ती लावून घेतली. लाकडं पण अशी लावून घेतलेली जसं काही सरपण विकायला ठेवलंय. नंतर ज्याला खात्यानेच काढायचं होतं ती राहिलं बाजूला. हे पप्पा असल्या वनस्पत्या उपटायला लावलेल्या. ही कशाचे झाड काय माहित नाही, पण सेम याचा वास तुळशी सारखा येतोय. जर तुम्हाला हे माहित असेल कशाचे झाड आहेत तर कमेंट सेक्शन ऑनच ठेवलंय, त्यामध्ये सांगा. त्यानंतर कसलाही उशीर न करता आपल्या कामाला सुरुवात केली, कारण का नाही ह्या एवढ्या रानात 4-5 डम्पिंग खात टाकलेलं. सुरुवात बापूपासूनच झालेली खातवीस काढायला, आणि आमच्या घरात सपोर्ट सिस्टीम म्हणलं तर बापूच मानलं जाते. थोड्या वेळात मगाश केलेली वांग्याची भाजी घेऊन मम्मा पण आले होते, आणि आल्या आल्या सगळ्यांना म्हणले जेवून घ्या बरं. मम्मा घरनं हल्ल्यापासून डोक्यावर पाठी ठेवून आले होते. आमच्यापर्यंत येऊच तर तिनं पाठीला हात सुद्धा लावला नाही. हे कसं शक्य आहे. तिला म्हणलं ओ माय गॉड, आणि सगळेजण जेवायला बसलो. मगाशी सांगितल्याप्रमाणे वांग्याची भाजी तरी आलीच होती. आणि हो का हे बघा असली खतरनाक झाली होती ना बसच. आईच्या गावात इकत आणलेला मसाला तर कुठलंच वापरत नाही ते, आणि भाजी तर असली खतरनाक वास मारत होती ना बसच. कालच्या राहिलेल्या पोळ्या पण घेऊन आले होते. काम त्यांनी निमार्द झालं की आमची पाण्याची पण सुट्टी झाली होती. आईला जेवढं काम जास्त तेवढं पाणी जास्त शरीरात जातं बरं का, त्याच्यामुळे काम त्यांनी भरपूर करत जावा. हे बघा तोपर्यंत आबाळ त्यांनी सगळं भरून आलेलं. आज पाऊस येईल असं पण वाटत होतं. आबाळ फिरून येईल ग, ढग दाटून येतील ग, मनातल्या धुंदक्याचा डोळ भरून पाहण्याचा रंग कोणता ग. इथं का नाही कॉपीराईट येईल म्हणून मीच गाणं म्हणत होतो. भाऊन युट्यूब बाबतीत लय स्ट्रिक्ट वागायला लागतं, नाहीतर का नाही चॅनलला कॉपीराईट आणि स्ट्राईक पण पडते. त्या फायनली आमचं का नाही सगळं काम ते झालं, आणि नंतर ज्याला ट्रॅक्टर ती फणायला आणि पेरायला येणार होता थोड्या दिवसात आपला पण येऊन जाईल. नो गप्पा डायरेक्ट धप्पा. नंतर ज्याला बोलायला का नाही ह्या आजी पण आल्या होत्या. आजींचं पण रान त्यांनी सगळं पेरायचं होतं. नंतर त्याला शरड घेऊन इकडे शरड चारायला आलो. अक्षरशः तब्येत त्याने पण खूप खराब झाली होती, पण काय करायचं पप्पाने जर सांगितलं तर गावाला थांबायचं म्हणलं की कष्टच करायला लागेल. ह्यातल्या आपल्या का नाही 2-4 शेळ्या होत्या. मी का नाही शेळ्या राखतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून जावा की, आणि सोबतच बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे कसं मी व्हिडिओ अपलोड केला की तुमच्यापर्यंत लगेच पोहोचल. चला तर मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.